सत्य आहे. स्क्वेअर लेग पंच जावा आपण मैदानामध्ये. स्क्वेअर लेग पंचाची मागणी आहे. नवीन सामना प्रेक्षक आपल्या भेटीस दोन्ही पण संघांनी एक सामना जिंकलेला आजच्या दिवसामध्ये. आपण पाहत आहे स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 स्पर्धा जय हनुमान स्पोर्ट्स ओझोली संघाकडून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. विनंती करतो स्क्वेअर लेग पंचांनी जायचं लगेचच. संजयजी सुतार किंवा प्रमोदजी फिरगाणे जात आहेत तिकडे बघा. आणि ह्या सामन्यामध्ये टॉस जो जिंकला तो आई गावदे स्पोर्ट्स उंबारणीने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी निमंत्रित केलेला आहे टीम जय मोसोबा मोज संघाला. सुंदर खेळला नारायण आणि तोच आता स्ट्राईक एंडला पाहतो आपण. मागच्या सामन्यामध्ये त्याने तब्बल 43 धावांची इनिंग साकार केली आणि ही मॅच असेल 4 ओव्हरची. त्याचं कारण की हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. यानंतरचा पुढचा सामना असेल तो श्रीराम स्पोर्ट कोंढेरी विरुद्ध जय हनुमान ओझरली. परंतु तो असेल पहिल्या फेरीतील सामना. हा आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. टाळ्यांचा गजर. 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू मार्गस्थ करतो गोलंदाज गुरु कॅप्टन. हो हो गुरुचा हा सुंदर चेंडू. गुरु आणि नारायण मधला हा चांगला कॉन्टेस्ट असेल. दोघे पण होतकरू खेळाडू एक क्वालिटी क्रिकेटर आहेत. गुरुने सुद्धा आधीच्या सामन्यामध्ये दाखवून दिलं. त्यांनी सुद्धा तब्बल 47 धावा ठोकल्या आणि त्याच कॅलिबरचा फलंदाज त्याच्या समोर उभा ठाकला तो म्हणजे नारायण. म्हणजे चांगलं द्वंद्व युद्ध असेल या दोन्ही पण क्रिकेटर्समध्ये. प्रेक्षक सुद्धा डोळे वटारून बघतात हा सामना आणि का नको. डोळ्यांमध्ये मंत्रमुग्ध करणारा क्रिकेटचा खेळ आपल्याला आनंद देत असतो. इथे आनंददायी. इथे हा चौका टर्न केला चेंडूला फाईनच्या दिशेने. नारायणच्या बॅटमधून पहिला चौकार ह्या इनिंगचा. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. जे ऑनलाईन जोडले गेले असतील लाईव्ह प्रेक्षकांच्या माध्यमातून त्याचं सुद्धा स्वागत. त्यांना सुद्धा मंत्रमुग्ध करणारा आजचा दिवसभराचा खेळ पाहायला मिळतोय. कालचा दिवस सुद्धा गाजवला बघितला आपण. बादशाह 11 शैलेश कनेर प्रतिष्ठान निंबोली संघाने आणि वावेगर संघ सुद्धा शेवटच्या फेरीमध्ये पोहोचला होता. आजचा मानकरी कोण असेल. लॉफ्टेड फ्लॅशी लुकिंग ऑफ डाव. तिथे झेल टिपला परंतु पाय धडकले ते बाउंड्री लाईनला आणि येतो हा षटकार. कॅच भी छोडा, धोका भी दिया और छक्का भी दिया. नाही अगदी बाउंड्री लाईनच्या समोर अगदी कडेला उभा आहे तो आणि झेल तर घेण्याची त्याची क्षमता चांगलीच पाहायला मिळाली. परंतु कधी कधी नशिबाची साथ मिळत नसते. आपण प्रयत्न तर करत असतो पण तो प्रयत्न सोडायचे नसतात. आज ना उद्या नशीब साथ देईल. धावसंख्या इथे 2 अंकामध्ये जाऊन पोचलेले असताना हा पुन्हा एकदा टर्न करायचा प्रयत्न पंचाने आमच्याकडे सांगितलं वळून की हा घ्या वाईड. म्हणजे ह्या आत्ताच्या षटकातील पाहतोय आपण हा पहिला वाईड आला, एक चौकार आला, एक षटकार आला, एक डॉट आला. म्हणजे संमिश्र षटक इथे हाताळतो गोलंदाज गुरु नावाचा. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. बॅटिंगला सुद्धा पहिला येतो, बॉलिंग सुद्धा पहिला येतो हा कॅप्टन गुरु. उंबरणीचा कॅप्टन. वाईडीस यॉर्करचा प्रयत्न केला गेला. तिथे बॅट पोचली होती की नाही हा प्रयत्न लाऊड अपील झाला. पण तो तिथे पंचांनी स्क्वेअर लेग पंचाकडे मागणी केलेली आहे. स्क्वेअर लेग पंचांनी मेन पंच यांच्यात डिस्कशन होईल. अपीलमध्ये फार मोठा आवाज होता आणि ते कळेल की अपीलमधला उत्साह जास्त आहे आणि सोबतीला आत्मविश्वास जर जास्त असेल जो पाहिलाय पंचांनी तर मग इथे काहीसा धोका असू शकतो बॅट्समनला. परंतु नक्कीच दोघांचं डिस्कशन होईल. स्क्वेअर लेग पंच सांगतात तिथे जाऊन. ही 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असल्यामुळे दिस मॅच इज फॉर 4 ओव्हर्स ओनली. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ येऊन राहा आपण टॉससाठी. विरुद्ध असेल यजमान जय हनुमान ओझोली संघ. तर फलंदाजाला बाद दिलेला आहे. फार मोठा विकेट प्राप्त केला आहे उंबरणी संघाने. गोलंदाजाने बाहेर बोलवलं. त्या चेंडूला थोडंसं बाहेर निघून बॅट पुढे करून
अगदी चेंडूच्या रेषेत निश्चित बॅट पोचली नव्हती बघितला, पण फक्त छेडछाड करण्याचा प्रयत्न जो केला गेला त्या प्रयत्नाने पूर्णपणे नारायण मांजरे अडकला गेला आणि जो मागच्या सामन्याचा शिल्पकार तो इथे आता बाद झाला लवकरच स्वस्तामध्ये. त्याने आता ह्या सामन्यामध्ये 4 चेंडूंमध्ये 10 धावा केल्या. संघाची धावसंख्या 11 असताना पहिला गडी बाद झालाय जय मसोबा मोस संघाचा. वन डाऊन बॅट्समनच्या रूपामध्ये येतोय मिस्टर करण. चांगली उंची ज्याला लाभले बघा, उंच पुरा क्रिकेटर आहे. उंच क्रिकेटर बॉलिंगच्या माध्यमातून अगदी अधिराज्य गाजवत असतात. आपण पाहत असतो की ऑस्ट्रेलियन क्रिकेटर सर्वात जास्त उंच, त्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेटर ते सुद्धा चांगले उंचीचे आहेत. आणि आपल्या देशामध्ये सुद्धा जे उंच पुरे क्रिकेटर होऊन गेले ईशांत शर्मा वगैरे त्यांनी सुद्धा उंचीचा फायदा पुरेपूर घेतला. कपिल देव साहेब सुद्धा चांगली उंची ज्यांना प्राप्त झाली आहे. इथे मात्र धावसंख्या 10 वरती असताना विकेटचं पतन झालं आणि एक जल्लोषपूर्ण इथे संजीवनी प्राप्त झालेली आहे ती म्हणजे आई गावदे स्पोर्ट्स उंबरणी संघामध्ये. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि विकेट जर लवकरच प्राप्त केली ती सुद्धा नारायणची म्हणजे एक जमेची बाजू झालेली आहे उंबरणी संघाच्याकडे. लॉंग ऑफ आहे, मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना नवीन बॅट्समन करण आलाय स्ट्राईक एंडला. करण जो आता फेस करेल गुरुला. ओ हो 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 क्लीन बॉल, अगदी फर्निचर डिस्ट्रॉय केलेलं आहे. तिने पण एसटी दाखवून जसा खेळत होता ते पाहिलं गोलंदाजाने. चेंज ऑफ पेस करून हलक्या हाताने चेंडू सोडला फक्त आणि त्यामध्ये पूर्णपणे बीट गमावलेला आहे आता लक्षात घ्या मोस संघ. ॲक्च्युली अँगलचा रिव्ह्यू घेणं म्हणजे हे सुद्धा एक मला सुद्धा आश्चर्य वाटलं कारण इथे तशी टेक्नॉलॉजी नाही आहे तो अँगल चेक करण्याचं. तर डिग्री असतं ते पर्सेंटेज असतं 30%, 40%, 25%, 35% अँगल असतो तो. आणि तो इथे आमच्या पंचाने बरोबर ओळखलं. आमचे शाकीर पंच आहेत संजयजी सुतार, त्यांच्या डोळ्यांच्या समोर त्यांनी पाहिलं की तिथे कुठल्या पद्धतीने चुकीचा अँगल नाही आहे रिलीज करताना. बरोबर तिथे रिलीज केला आहे तो चेंडू आणि त्या चेंडूमध्ये बरोबर फसला गेला बॅट्समन करण जो दुसरा धक्का लागला. नवीन बॅट्समन राहुल आला. आता मात्र फार मोठी जबाबदारी असेल रोहित आणि राहुलच्या खांद्यावरती कारण ज्याने 43 धावा केल्या तर तो फलंदाज लवकरच बाद झाला. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून लाऊड अपील झाली होती. दोन्ही पंचांनी तो निर्णय घेतला होता डिस्कस करून आणि फार मोठा तो शार्क मासा गळाला लावला गुरु ह्या गोलंदाजाने आणि गुरुचा पुढचा चेंडू. हो 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 हा चेंडू सुद्धा सुरेख हाताळला बघा. टप्पा पडला अगदी गुड लेंथ वरती. षटक संपल्याचा इशारा आणि टप्पा पडल्यानंतर तो असा चेंडू कट झाला होता बघितला आपण. कटर स्विंग झाला आणि काय त्या वळल्याल्या कारणाने बॅट्समनच्या बॅटमध्ये नीटसा आला नाहीये. कटर वापरणं, ब्रेकर वापरणं, चेंज ऑफ पेस करणं हे तुमची व्हरायटी व्हेरिएशन्स फार महत्त्वाचं असतात बॉलिंग करणाऱ्या बॉलरकडे. धावसंख्या 11, पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी बाद. जय मसोबा मोस संघ 2 वरती 11. तर नवीन षटकासाठी प्रदीप येतोय. त्याचं वैयक्तिक पहिलं षटक असेल. गुरुने सुद्धा सक्सेसफुल षटक हाताळलं. आपण पाहिलं की 2 धक्के दिले, कॉट बिहाइंड आणि क्लीन बोल्ड केलं करणला. चांगल्या बॉलिंगची सुरुवात आणि हा चांगला सामना रंगेल. दोन्ही पण संघांनी सामना जिंकल्यामुळे ही मॅच पाहायला आवडेल. इथे बघा खूपच आडवा झाला, क्रॉस द लाईन, लाऊड अपील. पंचाने इम्पॅक्ट सांगितलं की चेंडू ऑब्स्टिकला सोडून जाणार होता आणि इम्पॅक्टच्या कारणाने चेंडू तिथे फलंदाज बचावलेला आहे.
जास्त वारंवार तुम्ही आडवे येऊन फटके मारू शकत नाही, कारण समोरचा गोलंदाज सुद्धा तितकाच शाकीर असतो, हुशार असतो, तो तुमचा स्टान्स बघत असतो. कमी पावलाचा रनअप आहे, पण तो रिलीज करताना चांगला हाताचा वापर करतो बघा. हो हो हो, हा रिलीज करताना बघा, अतिरिक्त जोर दिला, काहीचा क्विकर आला, फास्टर आला. याच्या आधीचा चेंडू बघितला आपण, काहीतरी स्लोअर वन होता आणि हा फास्टर वन इथे हाताला. क्विकर वन, स्टेटर वन, फास्टर, स्लोअर वन, प्रत्येक व्हरायटीमध्ये जर तुम्ही मातब्बर असाल तर तुम्ही समोरच्या दिग्गज बॅटरला, चांगला बॅटरला सुद्धा थांबू शकता. लागोपाचे 2 डॉट काढले प्रदीपने. धावसंख्या स्थिर 11 वरती असताना हा टर्न केलाय. कायसा इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न तिथे फिल्डर आणि चेंडूने सोडलाय. चेंडू नाराज झाला आणि तो सांगतो की मी तुझ्याकडे येणार नाही. 4 धावा, लकी 4 रन. पाहायला मिळेल आपल्याला. या गोष्टी क्रिकेटमध्ये केल्या जातात, करणं भाग पडतं. तर विकेट किपर क्वचितच असतात आपल्या प्लेईंग 11मध्ये. एक ऑप्शन आपण असतो तो राखीव ठेवत असतो, जसं आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये त्या संघांमध्ये दुसरा कीपर असतो अवेलेबल, पण तो इथे हंगामी कीपर ठेवणार नाही आहे. त्याच्या चुकीला माफी केली आणि इथे सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 16 वरती. 2 गडी बाद टीम जय मसोबा स्पोर्ट्स मोज संघ. द विकेट. गोलंदाज येतोय, चेंडूला पाहिलं जात आहे, परंतु चेंडूला वाजता वाजता शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आहे त्या ठिकाणी. आधी पावलांचा वापर करून फ्रंट फुटला गेला होता, पुन्हा एकदा बॅकफुटला आला आणि चेंडू रिलीज करताना हा चांगला अँगल प्राप्त केला गोलंदाज प्रदीपने. आणि 5 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 5च धावा खर्च केलेत. 3 डॉट, 1 चौकार, 1 सिंगल. लास्ट टू गो. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, नीटचा टायमिंग नाही झालाय, मिडल नाही झाला. तिथे एक लेग स्लिपचा फिल्डर जातोय, तो सुद्धा घसरगुंडी खेळतोय. बॅकअपला फिल्डर आला जो ज्याचं. इथे मात्र त्याची फेकी लाजबाब. पंचांनी इथे आऊटचा सिग्नल दिला. ओएटी फलंदाज रनआउट बाद. फलंदाज सुद्धा निघाला बघा, त्याला सुद्धा आत्मविश्वास होता की मी नक्कीच. तिथे तिसरा गडी. सुद्धा की जमेची बाजू असते मित्रांनो. आपलं स्वतःचा सुद्धा मायनस पॉईंट जो ओळखतो ना, तो त्याचा प्लस पॉईंट असतो. चांगली ओळ आहे बघा. चांगलं वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं की जी व्यक्ती जगाच्या पटलावरती, जीवनाच्या पटलावरती, खेळाच्या पटलावरती जेव्हा स्वतःचा वीक पॉईंट ओळखते ना, तो त्याचा प्लस पॉईंट असतो.
म्हणजे मला माझी कमतरता काही कळली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी सुधारणा केली पाहिजे, हे त्यामधलं एक वाक्य आहे आणि चांगला तर स्पष्टीकरण आहे. तसंच इथे पाहतो की आपलं वीक पॉईंट, समोरचा वीक पॉईंट आपल्याला कळला आणि त्यानुसार आपण परफॉर्मन्स केला तर आपण समोरच्याला नक्कीच थांबवू शकतो. आणि ते बॅट्समनने स्वतःला सांगितलं पाहिजे की माझा बिग पॉईंट काय की माझी हालचाल नीट नाहीये, आता हालचाल केली आहे आणि हालचाल निर्माण होणारा हा षटकार ठोकला बॅट्समन रोहित नाही. निलेश शेलार भाऊ म्हणजे आपला लाडका भाऊस, मानवलीचा एक डॅसिंग पर्सनॅलिटी, कोण ओळखत नसेल असं होऊच शकणार नाहीये. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत निलेशजी पंडित शेलार फ्रॉम मानिवली. आणि नक्कीच काही दिवसानंतर KGPला आपल्या भेटीस येईल कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग आणि त्या लीगचे सर्वेसर्वा नेहमीच असतात निलेशजी शेलार आणि त्यांचे बंधू संजय शेलार. नक्की ती स्पर्धा आपण बघू, पण तत्पूर्वी आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. इथे विकेटचं पतन होत गेलं, एक चांगला षटकार आला, त्यानंतर अगदी लोअर फुलटॉस होता, स्लोअर फुलटॉसला फक्त बॅट घातली आतमध्ये आणि त्या फटक्यामध्ये अगदी टायमिंग नाही साधता आलं बॅट्समनला, फक्त सहजगत्या उडवलं आणि स्क्वेलिकच्या फिल्डरने एक सुंदर झेल टिपून चांगला जज करून तो झेल टिपला. यालाच म्हणतात पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, कॅच विन्स मॅचेस असं म्हटलं जातं आणि हे ब्रीद वाक्य आहे क्रिकेटचं. 23 धावसंख्या असताना 4 गडी बाद. नवीन बॅट्समन दिनेशने आल्या बॅट फिरवली आहे, पंचांकडे दाद अपील वाईटची आणि तिथे पंचांनी अपील उचलली, ती म्हणजे कॉड बिहाइंडच्या रूपामध्ये फलंदाज दिनेश बाद. अचंबित करणारा इथे चित्र पाहतोय आपण. दिनेशची अपेक्षा होती की मला वाईट मिळणार, खूपच चेंडू बाहेर पडला, पण तो त्याला अपेक्षा नव्हती की त्याच्या बॅटची पातळ कडा घेऊन चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये प्रदीप चांगली कामगिरी करतोय. त्यांनी सुद्धा तिथे 2 झेल पकडले तर एसटीच्या मागे आणि लागोपाठचा धक्का लागतोय 5वा इथे मोज संघाला. जवळपास अर्धा संघ धारात तिथे कोसळलाय. एक हुकमीचा एका बाद झाल्यानंतर बघा बाकीचे पत्ते तिथे चालत नाही आहेत असं म्हणू शकतो. जो नारायण मांजरे बाद झाला त्यानंतर संघ ढासळलाय. काही प्रमाणामध्ये सावरण्याचा प्रयत्न केला तर रोहितने, पण तो सुद्धा षटकार मारल्यानंतर बाद झाला आणि आता मात्र इथे अभि आलाय जतीन यांच्या सोबतीला. अभि नाही तो कभी नाही, हे अभि को भी मालूम रहेगा. अभिला संधी आले, टेलेंडर आहे, मिडल ऑर्डर आहे आणि अभिने इथे हॅमरचा प्रयत्न केला होता. जसं आपण हातोडा फिरवतो तसं हॅमर्ड केला, पण तो चेंडू ट्रॅव्हल होता असता स्क्वेलिकचा फिल्डर वेगाला एका अक्षरात फेकी केली, विकेट किपरने कलेक्ट केलं आणि काही चुकी न करता लगेच धडकी दिली तिथे एसटीना आणि फलंदाज अभि गेलेला आहे ज्याने एक धाव कंप्लीट केली. लगेच त्याचं विकेटचं पतन, रनआउट. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न करायचाच नसतो, मिस फिल्डिंग जेव्हा होते. हे वाक्य आहे सुनील गावस्कर साहेबांचं, हे वाक्य कपिल देव साहेबांचं की जेव्हा आउटफील्डमध्ये जेव्हा एखादा चेंडू निसटतो त्यावेळेला तुम्ही अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न करूच नका, ते तुम्हाला नुकसान होऊ शकतं. आणि अशा वेळेला आपण लालसा पोटी म्हणतात ना की लालच बुरी बल आहे, त्या मोहापोटी आपण स्वतःचं तिथे बलिदान देतो आणि क्रिकेटची आत्महत्या इथे झालेली आहे. श्रीराम कोंडेरीचा कॅप्टन या आणि जय हनुमान उजळचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. पुढचा सामना तुमचा असेल त्यासाठी आपण टॉस करू इच्छितो. परंतु इथे बघा 6 धक्के लागले, धक्क्यातून कोण सावरेल. आता जितू यांच्या खांद्यावरती मदार आहे, त्यांना बाहुबली म्हटलं जातं आणि संघाचे आधारस्तंभ सुद्धा आहेत. एक मोसगावचे एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगले कार्यकर्ते, चांगले बिझनेसमॅन सुद्धा म्हटलं जातं. जयरामजी मांजरे यांचे सुपुत्र. आणि इथे या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अभय नावाचा हा गोलंदाज तिसरं षटक हाताळतोय.
पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा होत्या आणि इथे सुद्धा आल्या आल्या त्यांनी सुद्धा बॅट फिरवली. तिथे काय झालं, बॉडी लाईनला आदळला चेंडू, लाऊड अपील झाली आहे. चेंडू उचली घेणारा होता आणि तिथे जितू वारंवार इशारा करतो की तू काय करतोयस, चेंडूला वाज, चेंडूचं रीड कर व्यवस्थित. आणि पाण्याची मागणी केलेली आहे. ड्रिंक्स ब्रेक जाऊ द्या मैदानामध्ये, ड्रिंक्स टॉली जाऊ द्या. आणि इथे 3 षटकाची समाप्ती आपण पाहताय प्रेक्षकांनो. 6 गडी बाद झालेत आणि जय मोसोबा मोस संघाची धावसंख्या बरोबर 3 षटकानंतर 24 वर, 24 ऑन द बोर्ड. हे त्यांचं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य असं आहे भाऊस यांचं की आयुष्यामध्ये अनेक आपल्या डसणारे साप रस्त्यामध्ये भेटतील, त्यांना अगदी पुंगी वाजून नाचवण्याचं धाडस आपल्या मनगटामध्ये ठेवायचं असतं. हे त्यांचं दोन्ही वाक्य त्यांना आवडत असतात नेहमी. लाडके भाऊस म्हणजेच एक डॅसिंग पर्सनॅलिटी मानवली. आणि ते धावसंख्या 24 वरती 3 षटकाची समाप्ती. 2 षटकं शिल्लक आहेत, 12 चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहताय आमच्यामध्ये वसंतजी कांबेरे आहेत. 1 षटक शिल्लक आहे, माफ करा. बरोबर कपिल, यू आर राईट, कारण सेकंड राऊंड सुरू आहे. वसंतजी कांबेरे, सुरेशजी कांबेरे, आपण पाहतोय आदेशजी कांबेरे, तसेच रोशन फिरगाणे सुद्धा इथे पूर्णपणे लक्ष देत आहेत. जेवणसुद्धा बघतायत, आयोजकसुद्धा भूमिका त्यांची निभावत आहेत ते. आणि हे प्रत्येकाची जबाबदारी त्यांनी वाटून घेतलेली. इथे मात्र जबाबदारीने खेळतायत. खेळत असताना झेल तिथे अगदी पकडला गेलाय आणि जितू मांजेची खेळी संपुष्टात. बिग विकेट डाऊन. करते हरकत नाही, कारण त्यांचं लक्ष आधी मैदानामध्ये विकेटचं पतन झालं. तितकेच धावसंख्या पद्धत विकेट झाल्या त्या 7. रोशनचे फिरगाणे यांनी मला दर्शवलं की सर तिकडे स्कोर सांगा. त्यांचं सुद्धा लक्ष बघा, त्यांचं साईटवरती ते अटाळी अंबुली या ठिकाणी चांगलं त्यांचं काम चालू आहे, प्लंबिंगचं काम. सन्मान्य मंगेजी गायकर बिल्डर यांच्याकडे ते काम करतात, त्यांची कामं करतात. इथे मात्र काय झालंय, काम तमाम झालंय. विकेटचं पतन, विकेट क्रमांक 8. गोलंदाज मॅन फ्रॉम आई प्राप्त केली आहे. जबरदस्त परफॉर्मन्स, गुड बॉलिंग, फॅब्युलस बॉलिंग फ्रॉम मिस्टर तेजस बॉलर.
मात्र अनेकांची सेवा करतात, ते स्टेअरिंग त्यांच्या हातात असते. अनेक वर्षांपासून चांगली सेवा त्यांची. टेम्पो ट्रॅव्हलिंग, ट्रान्सपोर्ट बिझनेस आणि हातात बॅट. हे क्रिकेटचं वेड आहे, हेच क्रिकेट आहे मित्रांनो. कोणाला पण खेळण्यास भाग पाडतं बघा. बॅट फिरवली जाते, पण तो हा वाईड आलाय पहिलाच तेजसचा. आणि कपिल आता एक धाव वाढल्या. कपिल 25 झाल्यात. कपिल लक्ष दे. 25 ऑन द बोर्ड. एक एक्साइटमेंट असतं बघा, की आपली धावसंख्या आपल्याला समोरचं टार्गेट किती मिळणार आहे हे मनात पाहिजे. त्यानुसार अगदी मनात, ध्यानात आणि तनात, श्वासात, रक्तात अगदी आहात. नक्की षटकार पाहायला मिळेल. षटकार ठोकला योगेश. मी स्टरिंग चांगली चालवतोय, मी टेम्पो चालवतोय आणि बॅट सुद्धा फिरवतोय. फिरवला षटकार, गिरवला षटकार मिस्टर योगेशने. नावाची चर्चा खरोखर आमचा निलेश शेलार मानिवलीवाला हा एक शुभेच्छा आल्यात आणि अभिनंदन केले गणेशजी शेलार आमचे नांदपचे उद्योजक. त्यांनी अगदी भरभरून कौतुक केले तेजसचं. आणि का नको, कौतुकास्पद त्यांनी कामगिरी केली. हा शेवटचा चेंडू होता, तो पडला आणि त्या शेवटच्या चेंडूमध्ये आधी विकेटचं पतन झालं. ऑल आउट झालंय बोस. ऑल आउट शेवटच्या चेंडूमध्ये हा सुद्धा पराक्रम झालाय. ही नामुष्की ओढवली आहे इथे जय मोसोबा मोस संघाने. आणि तेजसने काय जबरदस्त बॉलिंग केली आहे हे सांघिक प्राप्त झालं. शेवटचं पण तो पहिले 3 त्याने विकेट प्राप्त केले. त्यासाठी आमचे सन्माननीय गणेशजी शेलार मॅन फ्रॉम नांदप यांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव झालाय. आणि ते धावसंख्या पाहतोय आपण, ती बरोबर 32 धावांचं लक्ष सेट केलं जिंकण्यासाठी टीम आई गावदे स्पोर्ट्स उंबरणी संघापुढे मोस संघाने 32चं टार्गेट. श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरीचा कॅप्टन आणि जय हनुमान ओझोलीचा कॅप्टन टॉस साठी या. पुन्हा एकदा यजमान विरुद्ध पाहुणा असा सामना प्रेक्षक आपल्या भेटीस आलाय. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आणि जय मोसोबा ओझरली या. वसंतजी कंबेरे मामा आणि सुरेशजी कंबेरे या. चांगली फाईट असेल. कल्याण तालुक्यातील 2 हे नामवंत संघ एकमेकाच्या समोर आज इथे उभे ठाकलेले आहेत. निमित्त आहे स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 स्पर्धा जय हनुमान स्पोर्ट्स उजोली संघाकडून आयोजित केलेली आहे. हेड आणि टेल दाखवतात आमचे सुरेशजी कांबेरे आणि ते टॉस स्पिन करतील. हेड इज अ कॉल फ्रॉम कोंडेरी कॅप्टन. हेड इट इज. टॉस जिंकलाय कोंडेरीच्या कॅप्टनने. धन्यवाद सुरेशजी, आपण बसा. निर्णय काय घेतोयस? फिल्डिंग पास. टॉस महत्वाचा असतो तुझ्या भाषेत. हा, टॉसचं कितपर्यंत महत्व आहे आपल्या क्रिकेटच्या खेळामध्ये? खूप महत्व आहे. कसा संघाचा परफॉर्मन्स चांगला चालेल कोंडेरीचं? नाही, 2-3 मॅच आलो ब्लॅकवुडला चालू आहे. आणि समोरच्या संघाविरुद्ध 2 हात करायच्या यजमान संघ आहे, काय दबाव घेणार की अगदी नॅचरली खेळणार? नॅचरल खेळणार. ह्या मैदानाचा अनुभव आहे आहे. आणि स्पर्धा कशी पाहायला मिळते? 1 नंबर आहे. कल्याण तालुक्यात 1 नंबर स्पर्धा आहे. वा, चांगला मनोज व्यक्त केला. आणि यजमान संघ आहे, तुम्हाला तर तुमचं आयोजन सांगायची गरज नाही. तुम्ही चांगलं आयोजन केलं. कोंढरी संघाविरुद्ध तुम्ही फायटिंग केली ह्या अंगामध्ये. अजूनपर्यंत नाही झालेले. तुमच्या भाषेमध्ये टॉस किती महत्वाचा होता? खूप महत्त्वाचा होता. आता बॅटिंग करत असताना किती धावा योग्य असतील? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या गावातील एक संघ इथे पराजित झालाय, म्हणजे तुमच्या मनामध्ये असेल की तुम्ही तुमचाच खेळ दाखवणार आम्ही आमचाच प्रयत्न केलं. आणि नियोजनामध्ये तुमच्या स्वतःच्या कमी तर काय जाणवत नाही ना तुम्हाला? नाही, काय कमी नाही आहे, पण पूर्ण गावाचा सपोर्ट आहे, त्यामुळे आभारी आहे. तुमच्या खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छिता? ह्या स्वतःच्या ग्राउंडवरती आता तुम्हाला आधी प्रतिष्ठा राखावी लागेल. आपण एकत्र खेळ खेळला, आपला नॅचरल खेळ खेळला बरं असेल बस. येस, एक होते कॅप्टन ऑफ जय हनुमान ओझोली, त्यांनी चांगलं मदत व्यक्त केलं. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं श्रीराम स्पोर्ट्स कोंढरी संघाच्या कॅप्टन टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तो पुढचा सामना असेल. प्रेक्षकांनो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 आणि चालू सामन्यामध्ये धावांचा पाठलाग कसा केला जाईल त्यापर्यंत ऐकूया आपले लाडके समालोचक राजूदादा यांच्या सुमधुर आवाजामध्ये. धन्यवाद. या 19 फेब्रुवारीला महाराजांची पालखी निघते आमच्या गावातून मराठे पाड्याला. तर त्याची माहिती आहे ना पालखीचं? तेवढं सांगा.
थँक्यू सो मच मनोज कारवे सर. 32 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती तिसऱ्या पंचांना इथे पायचीच्या विकेटसाठी रिव्ह्यू मिळणार नाहीये. पहिल्याच बॉलवरती आपण पाहू शकाल काय जबरदस्त मॅच आहे. 32 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्याच बॉलवरती इथे मात्र लाऊड सफील पाहायला भेटली आणि इथे फलंदाज गुरुला मात्र परतावा लागत आहे. ज्या गुरुने पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती. तिथे गोलंदाजी करत असताना त्याने नारायणला देखील परतीचा प्रवास करावा लागला होता. रोहितला देखील त्याने बाद केलं होतं. आता पुनश्च इथे मैदानाच्या आतमध्ये इतका जवाब पत्थर से देत असताना आपण पाहू शकाल. मागील मॅचमध्ये तब्बल 47 धावा ठोकणारा खेळाडू गुरु मात्र काही आता या मॅचमध्ये गुरुमंत्र देऊ शकला नाही. मॅचमध्ये मजा येईल. जरी इथे 32 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे, मॅचमध्ये नक्कीच रोमांचता पदलालित्य संघर्ष नाट्य आपल्याला पाहायला भेटेल. तर इथे मात्र आपण पाहू शकता या स्क्वेअर लेग रेझरमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. तिथे फंबलनेस थोडीशी पाहायला भेटली आपल्याला. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर 2 धावेने श्रेयगणेशा झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण ही स्पर्धा कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खेळवत आहोत. तर या कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे निलेश दादा भाऊ शेलार, तसेच आमचे उपाध्यक्ष योगेशजी बनकरी साहेब, या सर्वांचं देखील साथ आणि दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार हे मात्र आलेले आहेत. तर आपण मंचावरती यायचं आहे. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तसेच उपाध्यक्ष योगेशजी बनकरी आपण देखील मंचाकडे या. लॉफ्टेड फ्लिक आपल्याला पाहायला भेटतोय आणि चेंडू सीमा पार 6 धावांसाठी षटकार. ताबा घ्यायचा आहे. पुढील मॅच आपल्याला स्क्वेअर लेगला चेंडू बॉल वळवलेला आहे. फाईन खेळलेले आहे त्या ठिकाणी. दरम्यान चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. पटेल खूप जबरदस्त मॅच ती देखील असेल. आणि आपण जर पाहिलं तर येत्या 21 फेब्रुवारी दरम्यान कोंडिरी ते मराठेपाडा राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखीचा सोहळा या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि या सोहळ्याकरिता जे कोणी या दानशूर व्यक्तिमत्व असेल आपण देखील मोलाचं सहकार्य करायचं आहे. आणि या आनंदकारी सोहळ्यासाठी आणि या पालखीच्या कार्यक्रमामध्ये आपण देखील जॉईन व्हायचं आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आणि संपर्क आपण साधायचा आहे सर्व कोंढेरी ग्रामस्थांच्या वतीनं. खूप मोठा सोहळा आपल्याला पाहायला भेटत आहे कोंढेरीकरांच्या वतीनं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज या पालखीच्या सोहळ्यामध्ये प्रवेश फी जी मात्र फ्री आहे. नोंदणी आपण करायची आहे. आणि कोणत्याही ग्रामस्थांच्या कोणत्याही सदस्याकडे तुम्ही ती नाव नोंदणी करू शकाल.
सातत्यानं कार्य कोणते असो कोंढिरेकरांच्या वतीनं देखील आपल्याला चांगले कार्यक्रम पाहायला भेटत असतात. परंतु सध्या तरी या सालामध्ये आपण पाहिले तर कोंढिरी टीम थोडीशी बॅकफूटवरती आहे. त्यांनी देखील ओपनिंग देत असताना सांगलेलं होतं. परंतु क्रिकेट आहे इथे स्लॉटमध्ये बॉल आणि चेंडू लॉंग ऑन रीजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. झेल स्वीकारलेली आहे जरूर. फलंदाज इथे मात्र बाद होतील. सो त्या अनुषंगाने आपण तिथे मात्र पोहोचायचं आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान असावा आणि अभिमानानं मान आपले उंच व्हावे असा हा आनंदकारी सोहळा पालखीचा सोहळा आपल्याला पाहायला भेटेल. आज आनंद देखील चांगला आनंदकारी नक्कीच पाहायला भेटते. आमचे राम दादा भाऊ असतील आमचे मकरंद दादा आहेत तसेच आमचे कपिल असतील. इथे धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 13 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. इथे चांगला बॉल अपील त्या ठिकाणी पंचांकडे केली होती. परंतु पंच सांगतायत लेगस्टिकला चेंडू सोडून जाणारा होता. सर्व काही चेक केलं पंचाने. विष्णू केने सर आपण पाहू शकताय पंचाच्या भूमिकेत सहकार्य करत आहेत. मॅचमध्ये प्रेशर येणार. जय बसोबा मोस्ट टीम काही जास्तीच्या धावा त्यांनी मात्र बनवलेल्या आहेत. तब्बल 31 धावा ते मात्र काही बनवू शकले. 32 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्यांचं जर संरक्षित करायचं असेल तर अशा प्रकारचं कमिटमेंट त्यांच्या वतीनं नक्कीच पाहायला भेटेल. 2 सफलता त्यांना मिळालेल्या आहेत. गुरु आणि प्रशांतला मात्र डगआउटच्या आसराला पाठवलेले आहेत. प्रदीप आणि करण या दोघांवरती थोडंसं दडपण आहे. 4 षटकांची ही मॅच आहे. किशोर फिरगाणे आपण देखील आता इंडियन ऍक्शन मध्ये असाल. इथे चांगला फटका डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव इथे मात्र मिळेल. थोडासा धावसंख्येचा वेध आपण घेऊया. धावसंख्या पोहोचली आहे 14 आणि जयेश आपल्याला सांगेल आता विजयाचं समीकरण. 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. चौदा चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. मॅच मध्ये कमबॅक होईल या शंकाने. स्लॉट मध्ये बॉल प्रदीपच्या रेडार मध्ये बॉल. इथे शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र नक्कीच पाहिलं जाईल. करण इथे मात्र बाद झाला. या स्पेल मध्ये आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये करणला 2 सफलता आलेल्या आहेत आणि 2च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. प्रथमेश मांजरे रील मास्टर जे गुणलेखिकेच्या भूमिकेत जॉईन झालेले आहेत आणि नुकतंच आगमन झाले आमचे गणेश दादा कांबेरे. या आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आपण देखील जॉईन झालात. या परिसरातील सर्व क्षेत्रातील जे या क्रिकेटचे चाहते आहेत
ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोलाचा हातभार लावलेला आहे ते व्यक्तिमत्व देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. का नाही, कारण की आज जर आपण पाहिलं तर जय हनुमान ओझरली टीम इंडियन ॲक्शनमध्ये पुढील मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. त्यांच्या अगेन्स्ट पावणी श्रीराम कोंडिनी टीम धडकेल. या परिसरामध्ये आपण पाहिलं तर सध्या तरी श्रीराम स्पोर्ट कोंडिनी टीम थोडीशी बॅकफुटवरती आहे, परंतु गमावलेलं जे अस्तित्व आहे ते वेळ इथे मात्र आहे. यजमान ओझरली संघाच्या अगेन्स्ट ती मॅच आपल्याला पाहायला भेटेल. इथे मात्र बॅकवर्ड पॉईंटला थर्ड मॅन रिझन चेंडू मात्र ट्रॅव्हल झाले 4 धावांसाठी. चौकार. जी गरज आहे ही मॅच जिंकण्याकरिता. तर ड्रिंक्स ब्रेक होत आहे. आपण देऊया आपल्या डीजे मास्टरला थोडीशी संधी. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि 14 धावेची गरज असताना आता गोलंदाजी मार्कवरती आपण मोहितला पाहू शकाल. मोहित गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईकला बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता या प्रदीप, ज्याची गोलंदाजी देखील दमदार, चांगली बॅटिंग देखील आहे. जास्तीच्या काही दडपण नसेल प्रदीपवरती. बॉडी माइंड देखील आपण पाहू शकता, बॉडी लँग्वेज या ठिकाणी दाखवत आहे ते प्रदीपशी आपण पाहू शकता. अगदी फ्री माइंड आहे. तेजस त्याच्या सोबतीला आहे, तो देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चौकार त्याच्या बॅटमधून देखील आलेला आहे. 12 बॉल आणि 14 धावांची गरज मॅच जिंकण्याकरिता. आणि हे संकट थोडं वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर इथे मात्र मिडविकेट वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान प्रदीप करीत आहे. प्रोटेक्शन ठेवलेलं आहे गोलंदाज म्हणून. ऑफसाईडला देखील आपण पाहिलं तर इकडे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. ही व्यूह रचना या ठिकाणी केलेली आहे, ज्यांना आता या उरलेल्या 12 बॉलमध्ये 14 धावांचं संरक्षण करायचं आहे. मोनू प्रदीपसाठी हा बॉल खूप स्क्वेअर मारा, जास्तीच्या काही धावा नाही आहेत. आणि हा बॉल इथे मात्र टाकलाय गोलंदाज मोनूने. दडपण आहे मोनूवरती, दडपण आहे. त्या दरम्यान ते दडपणाचं सांकेतिक चिन्ह नक्कीच आपण पाहू शकता या बॉलवरती. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. आता उरलेले 12 बॉल आणि या जिंकण्याकरिता 13 ची गरज आहे. फटका इथे आपण पाहू शकता फसलेला आहे, परंतु नाही, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे मात्र वाईड होता आणि जय हनुमान स्टँडच्या वरून फेकून दिलाय प्रदीपनं दर्जेदार षटकार. यांच्या बाहेर ताबा घेणं फार गरजेचं आहे. मॅच बॉल आल्यानंतर आपण मॅच देखील लवकरात लवकर फिनिश करू शकू. जास्तीचा वेळ तिथे मात्र खर्च होत आहे.
प्रदीपच्या बॅटमधून दर्जेदार षटकार आणि मॅचची हवा मात्र आता या ठिकाणी काढली. धावसंख्या पोहोचली धावपलकावरती 25 या आकड्यावरती. विजयाचं समीकरण आता खूप सोपं झालेलं आहे. 11 मध्ये 7 ची गरज असताना मोठा फटका प्रदीपच्या बॅटमधून. आता प्रदीपला देखील ठाऊक आहे की मॅच इथे मात्र लवकरात लवकर संपवणं फार गरजेचं आहे. ठोकलाय बॅक टू बॅक दुसरा. आई गावदेवी उंबरणी संघाने खूप चांगलं कार्य केलं. चारही या फॉर्मॅटमध्ये खूप चांगली जी कमतरता होती त्या सर्व काही कमतरतेवरती त्यांनी संपूर्णपणे अभ्यास केलाय आजच्या दिवसभरामध्ये. गोलंदाजी क्षेत्ररक्षण प्लॅन या सर्व गोष्टीची चांगली आखणी करत असताना आपल्या टीमला आता या ठिकाणी विजय संपादित करून दिला आहे मोठ्या फटकानं. 6 धावा आणि हॅट्रिक देखील संपादित केली आहे या मॅचमध्ये. प्रदीपनं षटकार हॅट्रिक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटली आणि इथे मात्र मॅच झाली विन. तर हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई गावदेवी उंबारणी टीम आणि हार्ड लक टप लक जय मोसोबा मोस टीम. आणि 3 चेंडू 3 षटकार ठोकले. तब्बल 19 धावा ची खेळी त्याच्या वतीनं पाहायला भेटली. तो प्रदीप या ठिकाणी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला प्रदीप आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि प्रदीपने डेडिकेट केलेली आहे ट्रॉफी तेजस ज्यानं 3 विकेट घेतले. विकेट हॅट्रिक त्याने घेतली होती तेजसनं आणि गरजेचं आहे हा आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. चला या आपण तेजसला आपण देऊया आकर्षक ट्रॉफी. जी ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे. ॲडव्होकेट स्नेहा प्रमोद फिरगाणे BCom LLB LM